मी लहानपणी बऱ्याच वेळ आलो. हेच चढून दम लागला. पायऱ्या काय चढणार आहे. हा अभिचा फिटनेस ह्याच्यावरून कळतं अभि किती फिट आहे. आता आम्ही जाणार आहे रोपवेनी. ब्लॉग आमचा एंड नाही झालाय. आमची भाजी राहिली आहे घ्यायची. आधी काय का मी एक संसारिक माणूस आहे. चला ब्लॉग आता एंड करूया फायनली. का अजून काय घ्यायचं आंबे बिंबे? अरे कारली घ्यायची. नको नको. तिकडे तिकडे का जातो राकेश? राकेश तिकडे चला भयानक आम्ही विरारला गेलो. तिकडून जीवदानीला जायचं योगाला. काय करा या हो मालवणी मुंबई काय यायला आमच्या लोकांना माहिती मालवणी नाही. मुंबई काय. साडेसाला अजून पोहोचलो नाही आम्ही. 6:30 रुपये पण राहील खाली. अभि आहे, मी आहे, राजन भाई आहे, दीपक आहे. राजन भाई दीपक गाडी येत आहे. पण आहे, दीपक पण आहे. अरे भाई, तुला. कुठे? आता आम्ही आलोय जीवदानीला. अचानक भयानक प्लॅन केलाय जीवदानीला यायचा. राकेश काय बोलायचं? नाही आता जीवदानी मातेच्या दर्शन घ्यायचं आहे आणि पुढे आणि पुढे मग नंतरचे प्रोग्राम ठरवू. आम्ही आता जीवदानीच्या दर्शनात चाललेलो आहोत. हेच चढून दम लागलाय. पायऱ्या काय चढणार आहे. हा अभिचा फिटनेस ह्याच्यावरून कळतं अभि किती फिट आहे. तो फिट माणूस. हा आता आम्ही जाणार आहे रोपवेनी. कारण देऊळ बंद झालं आता आणि आम्ही जाणार आहे रोपवेनी जीवदानीला. 4 मिनिटं लागतात. 250 रुपये रिटर्न तिकीट आहे. रिटर्न ना? हो रिटर्न 250. 250. पण आम्हाला सिंगल मिळेल तर बरं होईल. येताना आम्हाला उत्तर द्यायचं आहे. ह्या दोघांचा फिटनेस मला बघायचं नाही, बोल बोल काय? आहे. जाताना चालत पाहिजे होतं आणि येताना रोपीने यावं असं वाटत होतं मला. आपण जाताना रोपवेने जाऊ, येताना चालत येऊ. नको नको तसं नको. काय बोलतोय? चालायचं काय? हा राकेश चालायला काय? आता आपण रोपीने जायचं रोपीने जायचं मग रोपीने जायचं आणि रोपीने यायचं. चालत नाही सर. रोपीने जायचं घरी काय सांगितलं? रोपीने झालं. आता 6:45ची रोपवे आहे ऑटोमॅटिक. पोचायला लागणार 4 मिनिटं. 250 रुपये रिटर्न. चला चला चला. आम्ही पकडली 6:45ची मेट्रो. सॉरी मेट्रो नाही, काय रे, रोपवे. 6:45ची रोपवे. राकेश बायकोला व्हिडिओ कॉल करण्यासाठी कोपऱ्यात बसलाय दाखवण्यासाठी. अरे तिकडे दाखव.
बस ना. आणि इकडे बघ. Let the good times roll. आम्ही आता पोहोचलो टॉपला जीवदानीला आणि 3 ते 4 मिनिटं लागतात. पैसा वसूल आहे 250 रुपये. जायला 4 मिनिटं, यायला 4 मिनिटं. ए बाबू लवकर लिफ्ट मध्ये. जय माता दी. हा इथेच सांग. इथून लिफ्टने आता आपण जाणार वर 7 माळे डायरेक्ट देवीकडे. मोजून लिफ्टने आलो त्यामुळे आपल्याला मोजून 2 मिनिटं लागली दर्शनासाठी. आणि आम्ही डायरेक्ट पोचलो आता जीवदानी मंदिरात. मोजून 5 मिनिटात दर्शन. हा. आलात तर नक्की या. रोपवेने 250 रुपये पैसे वसूल आहेत रोपवेचे. जीवदानीला जाऊया. झालं आलं 5 मिनिटात. हा बर थँक्यू बोल. हा बर. हॉटेलला आलं. दर्शनाच वेळ नाही लागत. गर्दी नसते आणि व्यवस्थित दर्शन घ्यायला तुमचं. सो सॅटर्डे संडे अवॉइडच करा. हॉटेलला येण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आज अचानक आम्हाला जीवदान घ्यायला मिळालं. तर रोपवे जो आहे तो सेवाचाच आहे, पकडायचा आपल्याला. आणि आपण आलं मंदिराच्या बॅक साईडला. बुलेट ट्रेनचं देखील काम बघू शकता तुम्ही. चालू आहे ते. आणि समोर आहे वैतरणा नदी. आलात तर नक्कीच विजिट करा. सो आता आम्हाला 7:15ची रोपवे पकडायची आहे आणि लगेच आपल्याला खाली जायचं आहे. आता आपली बॅटरी कमी आहे फोनची, तर एवढंच आपल्याला व्हिडिओ शूट करायला भेटेल. आता आपण डायरेक्ट नमस्कार, मी राकेश यादव. A few moments later. विना तिकीट किंवा अवैध तिकिटासह प्रवास केल्याबद्दल आकारण्यात येणारा बोला. किमान दंड 20/2026 14,000 पायऱ्या. 1407 पायऱ्या उतरलोय. उतरलो. आता आम्ही निघालोय. जीवदानीच्या पायऱ्या आम्ही उतरत आता एकदम बॅटरी डाऊन झालेली आहे आणि आमच्या मोबाईलची पण बॅटरी डाऊन होती. तर आता आम्ही निघालो जोगेश्वर जायला. अंधेरीची ट्रेन आहे लोकल 9:36ची. आणि आम्ही आता आहे विरारला. प्लॅटफॉर्म नंबर 2. प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म नंबर 2.
जीप जड झाली का राकेश तुझी? नाही नाही अरे थांब ना राकेश. राकेश पळतोय. चलो चलो. हा आलो आलो. राकेश तुमचा अनुभव सांगा. आता झोप येते. दोन शब्द झोप अरे सकाळी मी 4:30ला उठलोय. आणि काय केलं? पाणी भरायचं होतं ना, नंतर झोप लागत नाही रे. पण तू आज काय काय केलं ते सांग काय जीवदानीला. नाही, सकाळी 4:30ला उठलो, दुकानात पाणी भरलं, आलो, टाइमपास करत राहिलो. नंतर सोसायटीची कामं केली, बाबूच्या घरी गेलो. 2-3 बिल्डिंगमध्ये 2-3 रूम आहेत. टेंडर घेतले 2-3. नाही त्यांना त्यांची कलरची कामं दिली त्याला, त्यांची करायची होती ना बाबूच्या घरी. तर विरारला येऊन काय काय केलंस? आता विरारला आम्ही आधी एक बाबूचं काम केलं, नंतर आम्ही जीवदानी मातेचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो. आणि जीवदानीच्या मंदिरापासून ते ट्रेनमध्ये बसेपर्यंत एखादा 1407 पायऱ्या उतरलो आणि नंतर आम्ही चाललो, इकडे तिकडे जरा फिरलो, भटकंती केली. बाबूने जवळजवळ 1.25 किलो भाजी घेतली आणि आता आम्ही घरी चाललो. नाही पण मध्ये काहीतरी खाला पिला असेल ना. हां, पाणीपुरी खाल्ली, एक पाव वडा खाल्ला, पण तो बेसन कच्चा होता. आणि नंतर मग आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि नंतर मग आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो. आणि 1000 रुपये कसलं बिल झालं ते खाण्याचं एवढं? माव. Hey, what do you say? This whole town could be red by the end of the day. If you feel alright, we could throw it and drive. With the radio up so loud they can hear us from miles. Me and you, nothing to do. These days they come and go. आणि मी आता जोगेश्वरी इथे प्रस्थान केलेलं आहे. जोगेश्वरीच्या प्रस्थान आगमन झालेलं आहे. घ्यायला चालू आपण आगमन. वाजले 11:15. तर आम्ही आता पोहोचलोय जोगेश्वरीला. नाही दमलोय आणि अचानक भयानक आम्ही विरारला गेलो. तिकडून जीवदानीला जायचं योगाला. आणि आमचा फिटनेस बॉय बघा कसा चालतोय बघा. फिटनेस बॉय बघा. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या हो. आणि बघत राहा आपला आवडता यूट्यूब चॅनल मालवणी काय मुंबई. काय आमच्याच लोकांना माहित नाही channel. मुंबई काय. काय आहे हे? काय आहे राकेश? ओके आहे हो चवली. चल ब्लॉग आमचा एंड नाही झाला आहे. आमची भाजी राहिली आहे घ्यायची. बायकोने तर घरात घेणार नाही राकेशला ना. राकेश नाही नाही असं नाही. भाजी घ्यायचं का मी एक सुशिक्षित- संसारिक माणूस आहे. चला झालं ब्लॉग एंड करूया. चला ब्लॉग आता एंड करूया फायनली. का अजून काय घ्यायचं? आंबे बिंबे? अरे चल चल तिथे यायला फुलं. नको नको चल आता. अरे कारली घ्यायची. नको नको. तिकडे तिकडे का जातोय राकेश? राकेश तिकडे का जातोय? बाहेर लावते जेवणाच्या बाहेर.